हॅलो हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर ना मंडळी, आमची मस्त अशी बॅग वगैरे पॅक झालेली होती आणि आम्ही दोघेही महिलेकडे जाणार होतो गावाला. इथे कार्तिकनी ना मस्त असे पैसे वगैरे दिलेले होते आणि हे पैसे घ्यायला ना कधी कधी चांगलं वाटत असते नाही का. त्यानंतर ना इथे कार्तिकचं सुरू होतं की अरे टाईम होत आहे, निघत नाही का तुम्ही म्हणून. त्यानंतर ना कार्तिकनी आम्हाला बस स्टँडला सोडून दिलं आणि आम्ही कुठे जात आहे त्यासाठीच ना हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर ना बस स्टँडला पोहोचलोत आणि ना बस लागलेलीच होती आणि कार्तिकला ना मस्त असं टाटा बाय बाय वगैरे केलोत आणि निघालोत मग समोरच्या प्रवासाला. पोहोचलोत आम्ही नागपूरला आणि तिथे सुद्धा लगेच बस लागलेली होती भंडाऱ्याची. सो बसमध्ये वगैरे बसलोत आणि पोचलोत आम्ही भंडाऱ्याला. तिथे गेल्यानंतर ना मस्त असं नाश्ता वगैरे करून घेतलेलं होतं कारण खूप जास्त अशी भूक लागलेली होती. आणि ही आहे वैनगंगा नदी. म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. आणि ना ही जी बस होती तर ती कोंढ्यापर्यंतच पोहोचणारी होती. तर इथून ना माझा भाऊ घ्यायला येणार होता. सो मस्त असा आमचा प्रवास सुरू होता. त्यानंतर आम्ही पोहोचलोत आईच्या गावाला. आणि ना मंडळी, आम्ही आईच्या गावाला कशासाठी आले तर सांगते तुम्हाला. माझा जो मानलेला भाऊ आहे ना, तर त्याचा लग्न होता, त्यासाठीच आम्ही सगळेजण आलेलो होतो. आणि इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता डुगूची किती छान अशी खातिरदारी होत आहे. तर त्यानंतर ना इथे मी माझ्या भावाला चिडवत होते, बघ तू किती सावळा दिसतोय, मी किती गोरी दिसते, असं माझ्या भावाचं माझं सुरू होतं. आणि सगळे बहीण भावांचं असंच असते, हसी मजाक वगैरे सुरू असते. आणि आम्ही सगळेजण बहीण भाऊ मस्त अशी हसी मजाक करत होतो. आणि त्यानंतर ना माझी बहिणीची जी मैत्रीण आहे तर तिला पाहुणे बघायला आलेले होते. तर त्यासाठीच आम्हा सगळ्यांना बोलवलेलं होतं. आणि त्यानंतर ना संध्याकाळला आम्ही मस्त अशी छान सगळेजण रेडी झालेलो होतो आणि निघालो होतो हळदीच्या प्रोग्रामला जायला. आणि इथे ना यांच्या प्रोग्रामला स्टार्ट झालेलं होतं. आणि सगळ्यात म्हणजे काही यांच्या पद्धती आहेत की ते दाढी मिशी वगैरे करत असतात, ते सुरू होतं. आणि दोघंही भावांचं ना एकाच मंडपामध्ये लग्न होतं. आणि जसं आपल्यामध्ये पिवळ्या कपड्यांवरती हळदी लावतात ना, तर त्यांच्यामध्ये पांढऱ्या कपड्यांवरती हळदी लावतात. अशा प्रकारचे काही रिच्युअल्स असतात, तेच फॉलो करत होते सगळेजण. आणि इथे गाणी वगैरे म्हणणं सुरू होतं आणि डुगुलांना फोटोसाठी खूप जण बोलवत होते. आणि त्यांनी छान मस्त अशा फोटोज वगैरे काढून घेतल्या, जेवण वगैरे केलोत आणि मग घरी आलोत. घरी आल्यानंतर ना मस्त असं माझ्या बहिणींनी ना मस्त असं तेल मालिश वगैरे करून दिलेलं होतं. खूप छान असं वाटत होतं, इतकं भारी वाटत होतं ना काय सांगू तुम्हाला. सो मंडळी, असा होता आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट डेला. बाय.